मागील 2 दिवसांपासून वसई विरारमध्ये बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे। या पावसाने अनेक भागात पाणी जरी साठलं नसलं तरी मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत। पेल्लार असेल, वसई फाटा असेल, बापाणे असेल किंवा जुचंद्राचा नाका असेल, या ठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत। त्यातच काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे। अनेक ठिकाणी काँक्रिटीकरण अर्धवट आहे, त्यामुळे देखील वाहनांची गती संत होते। तिकडे अनेक ठिकाणी मातीचे भराव सुरू आहेत आणि त्या भरावाच्या गाड्या ह्याच रोडवरून जातात आणि गाडीतला मुरुम जो आहे तो रस्त्यावर पडतो, चिखल होतो आणि अनेक गाड्या या स्लिप होतात। त्याचप्रमाणे वाहतूक कोंडीचा देखील मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागते। अजून हवा तसा पाऊस पडलेला नाही तरी देखील महामार्गाचे असे हाल आहेत। तर जर आणखीन मुसळधार पाऊस पडला तर या महामार्गाचा काय होणार हा देखील सवाल उपस्थित झालेला आहे। त्यामुळे अशा ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी आता पुढे होऊ लागलेली आहे। कारण मुंबई अहमदाबाद महामार्ग हा 2 स्टेटला जोडणारा महामार्ग आहे, त्यामुळे या महामार्गावर गाड्या ह्या सुसाट धावल्या पाहिजे। परंतु असं असताना एकदा घोरबंदरचा ब्रिज उतरला ते अप टू गुजरात बाउंड्रीपर्यंत जे आहे की मोठ्या प्रमाणे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो। सर्वाधिक त्रास जे आहे ट्रक चालक असतील किंवा जे कमर्शियल व्हेकल असेल त्यांना सहन करावं लागते। तासनतास ते वाहतूक कोंडीमध्ये अडकून असतात, त्यामुळे त्यांना मालाची डिलिव्हरी असेल किंवा काही पुढचं काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उशीर होतोय। आणखीन किती दिवस हे महामार्गाचं दुखणं सुरू राहणार आहे हाच प्रश्न आता सर्वसामान्य वसईकर जनता विचारते। महामार्गाच्या या खड्ड्यांविरोधात जे भारतीय जनता पार्टीचे वसई विरार शहर जिल्हा सचिव अविनाश सावरकर यांनी देखील पत्र लिहिलेलं आहे आणि याने नॅशनल हायवे अथॉरिटीला पत्र लिहून या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे। या परिस्थितीवर जे आहे की लवकरात लवकर तोडगा काढावा, खड्डे बुजवावे अशी देखील त्यांनी मागणी केली आहे।